मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI प्रवेश अर्ज भरणं अद्याप चालू ठेवलेलं आहे, कारण अजून बरेच ॲडमिशन त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाकी आहेत। आता हेच ॲडमिशन म्हणजे काउन्सिलिंग राऊंड किंवा समुपदेशन फेरी, त्याला आपण स्पॉट ॲडमिशन सुद्धा म्हणतो, हे चालू आहे। त्यामुळे अधिक जागा उपलब्ध आहेत सरकारी ITI मध्ये, त्याचबरोबर प्रायव्हेट ITI मध्ये सुद्धा अर्ज तुम्ही त्या ठिकाणी करू शकता। तर अर्ज भरणे अद्याप ज्यांनी अद्याप अर्ज भरलेलाच नाही त्यांच्यासाठी ही संधी चालू ठेवलेली आहे। आता सीट सुद्धा मर्यादित राहिली आहे, साधारण 70% पेक्षा जास्त ॲडमिशन झालेलं आहे। जे काही 20% उरलेलं आहे त्याच्यासाठी अर्ज भरणं अद्याप चालू आहे। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तर ज्यावेळी स्पॉट ॲडमिशन सुरू झाले त्याचवेळी मेसेज एक फिरलेला होता, तर त्यामध्ये न्यू ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन इज आल्सो केप्ट ओपन फॉर ॲक्सेप्टिंग ॲप्लिकेशन फॉर्म, म्हणजे त्या ठिकाणी अर्ज भरणं चालू ठेवलेलं आहे। दीज कॅन्डिडेट्स आर एलिजिबल फॉर काउन्सिलिंग राऊंड शेड्यूल ऑन 17 ऑगस्ट ऑनवर्ड्स, म्हणजे त्या ठिकाणी 17 ऑगस्ट नंतर सुद्धा जे काही स्पॉट राऊंड आहेत 17 ते 22 आपण त्याला म्हणतो, तर 17 ते 22 मध्ये जे काही राऊंड आहेत त्यासाठी अर्ज भरणे चालू आहे। म्हणजे तुम्ही आज अर्ज भरला तर उद्या तुम्हाला लगेच ॲडमिशन मिळणार आहे। तर अशा प्रकारे जर आपण बघितलं वेबसाईटवर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये, न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता, कारण हा टॅब अद्याप चालू ठेवलेला आहे आणि तो लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। तर अशा प्रकारे अपडेट आहे। ITI प्रवेश अर्ज भरणे अद्याप चालू आहे। जोपर्यंत अर्ज भरणं चालू आहे तर तोपर्यंत स्पॉट ॲडमिशन सुद्धा चालू राहणार आहे। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।